श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे दुसरी बायको. त्या घरात आजही तिचा सुगंध होता, पण ती नव्हती. अभय देशमुख रोज सकाळी उठल्यावर आपल्या खोलीकडे पाहायचा. पलंगाची एक बाजू रिकामी असायची, उशी नीट लावलेली, चादर दुमडलेली, जणू ती अजूनही इथेच आहे, फक्त काही वेळासाठी बाहेर गेली आहे. पण सत्य वेगळं होतं. श्रुती देशमुख, त्याची बायको, या जगात नव्हती. ती गेली होती, कायमची. 3 वर्ष झाली होती. पण अभयचं मन आजही तिथेच अडकलेलं होतं. त्या शेवटच्या दिवशी हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या भिंती, मशीनचा आवाज आणि श्रुतीचा हात हळूहळू त्याच्या हातातून निसटत जाणं. अभय, मी गेले तरी मला विसरू नकोस. ती शेवटची वाक्य अजूनही त्याच्या कानात घुमायची. आणि अभय, तो तिला कधीच विसरणार नव्हता. श्रुती गेल्यानंतर अभय पूर्णपणे बदलला होता. तो आधीही गंभीर स्वभावाचा होता, पण आता तो माणसात राहूनही एकटा झाला होता. ऑफिस, मीटिंग्स, काम, पैसा सगळं होतं, पण ज्यासाठी तो जगायचा ती व्यक्ती निघून गेली होती. घर मोठं होतं, पण घरात रिकामेपणा होता. आई शांता देशमुख हे सगळं पाहत होती. तिलाही मुलाचं दुःख कळत होतं, पण समाजाचं, नात्याचं ओझं तिच्या मनावर जास्त होतं. अभय अजून किती दिवस एकटं राहणार? घरात वारस नाही. श्रुती गेली, पण आयुष्य थांबत नाही. हे वाक्य अभयला टोचायचं. त्याच्या मनात एकच उत्तर असायचं, माझं आयुष्य तिच्याबरोबरच गेलं आहे. आई वडिलांनी विषय काढताच अभय ठामपणे नकार द्यायचा. मला दुसरं लग्न नको. मी कोणालाही तिची जागा देऊ शकत नाही. मी तिला फसवू शकत नाही. आईला राग यायचा, ती आता नाहीये अभय. तू तिच्यावर प्रेम केलंस, आम्हाला मान्य आहे, पण जिवंत माणसाचाही विचार कर. तो काहीच बोलायचा नाही, फक्त खोलीत जाऊन श्रुतीचा फोटो हातात घेऊन बसायचा. हळूहळू दबाव वाढत गेला. नातेवाईक, समाज, ओळखीचे सगळ्यांची एकच भाषा, दुसरं लग्न कर. पण अभय ठाम होता. तोपर्यंत एका रात्री वडिलांनी त्याला जवळ बसवलं. अभय, आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करत नाही, पण आमचंही एक स्वप्न आहे. घराला वारस हवा, नाव पुढे चालायला हवं. अभय शांतपणे म्हणाला, माझं नाव पुढे चालवण्यासाठी माझं प्रेम विकायचं आहे का? त्या वाक्यावर सगळे गप्प झाले. काही दिवसांनी आईने एक वेगळाच प्रस्ताव ठेवला. लग्न कर, पण प्रेमासाठी नाही. अभय चकित झाला. म्हणजे फक्त नावापुरतं, करारावरचं लग्न, फक्त मुलासाठी? त्यानंतर तुझा निर्णय तू घे. हे ऐकून अभय हादरला. आई, हे काय बोलतेस? लग्न हा व्यवहार आहे का? आईचं उत्तर थंड होतं. आजकाल सगळंच व्यवहार आहे. त्या रात्री अभय झोपलाच नाही. त्याच्या मनात संघर्ष चालू होता. एकीकडे श्रुतीचं प्रेम, दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी. तो आरशासमोर उभा राहून स्वतःलाच विचारत होता, मी जिवंत असूनही मृत माणसासारखं जगतोय का? दुसरीकडे शहराच्या एका छोट्या घरात माया नावाची मुलगी राहत होती. वडिलांचं कर्ज, आईचा आजार, भावाचं शिक्षण, सगळं तिच्याच खांद्यावर. तिचं आयुष्य जबाबदाऱ्यांनी भरलेलं होतं. जेव्हा तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्रस्ताव मिळाला तेव्हा ती हादरली, पण तिने प्रश्न विचारला नाही. तिने फक्त गणित केलं. पैसे, कुटुंबाचं आयुष्य. अभय आणि माया पहिल्यांदा भेटतात. कोणतंही आकर्षण नाही, कोणतीही स्वप्न नाहीत, फक्त अटी. अभय स्पष्टपणे म्हणतो, मी माझ्या पहिल्या बायकोवर अजूनही प्रेम करतो. माया शांतपणे उत्तर देते, आणि मला फक्त माझ्या कुटुंबाला वाचवायचं आहे. करारावर सह्या होतात. लग्न ठरतं. लग्नाच्या रात्री अभय श्रुतीच्या फोटोसमोर उभा राहतो. मी तुला फसवत नाही श्रुती.
हे प्रेम नाही, ही फक्त जबाबदारी आहे. आणि माया त्या घरात पाऊल ठेवते, बायको म्हणून नाही तर कराराचा भाग म्हणून. माया त्या घरात आली, पण बायको म्हणून नाही. ती सकाळी उठली तेव्हा घर अजूनही शांत होतं. इतकं मोठं घर, पण कुठेही माणसांचा आवाज नाही. फक्त भिंतीवर टांगलेले फोटो आणि एका फोटोसमोर ठेवलेला दिवा. तो फोटो श्रुतीचा होता. माया थांबली. ती समजून गेली, या घरात तिच्या आधी कोणीतरी होतं आणि अजूनही आहे. आठवणीत अभयने आधीच सांगितलं होतं, आपल्या खोल्या वेगळ्या असतील. मायाने मान डोलावली होती. मला हरकत नाही. खरं तर तिला हरकत नव्हतीच, कारण तिला इथे प्रेम शोधायला यायचंच नव्हतं. सकाळी अभय ऑफिसला निघून गेला, न बोलता न पाहता. माया एकटीच घरात उभी राहिली. हे घर माझं आहे, पण मला स्वीकारणारं नाही. हळूहळू माया घराच्या 3 क्रमात मिसळू लागली. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या बाई, सासू सासरे, घरातली शांतता, ती सगळं पाहत होती. शांता देशमुख मायाकडे नीट पाहतही नव्हती. तिच्यासाठी माया म्हणजे एक गरज होती, माणूस नाही. पण एक दिवस शांता आजारी पडली. माया रात्रभर जागी राहिली. औषध, पाणी, अंगावर हात फिरवणं. शांताच्या डोळ्यात पाणी आलं. तू का करतेस हे सगळं? माया हसली. कोणीतरी करायला हवंच ना. अभय सुरुवातीला मुद्दाम मायाकडे दुर्लक्ष करत होता. त्याला वाटायचं, जर जवळीक वाढली तर तो श्रुतीशी बेईमानी करेन. पण काही गोष्टी नजरेत न येता राहत नाहीत. घरात शांततेऐवजी सुसूत्रता आली होती. आईचं हसणं परत दिसायला लागलं होतं. घरात प्रसन्नता आली होती. आणि या सगळ्यांमागे माया होती. एक दिवस ऑफिसमधून दमून परतल्यावर अभयला टेबलावर चहा ठेवलेला दिसला. कोणी काही बोललं नाही, पण त्या साध्या कृतीत त्याचं मन हललं. एका रात्री अभयला ताप चढतो. डॉक्टर, औषध सगळं असूनही तो अशक्त पडतो. माया शांतपणे त्याच्या खोलीत येते. मी बसू का? अभय काही बोलत नाही. ती रात्रभर जागी राहते, त्याची काळजी घेते. अभय अर्ध्या झोपेत पुटपुटतो, श्रुती. मायाचा हात थांबतो, पण ती उठून जात नाही. तो अजूनही तिच्यावर प्रेम करतो आणि ते चुकीचं नाही. त्या रात्रीनंतर माया स्वतःशीच बोलू लागते, हे नातं माझं नाही. मी इथे फक्त काही काळासाठी आहे. ती मुद्दाम अभयपासून अंतर ठेवते, कमी बोलते, कमी दिसते. पण अभयचं मन अस्वस्थ होतं. तो स्वतःलाच प्रश्न विचारतो, ती दिसली नाही की घर इतकं रिकामं का वाटतं? एका संध्याकाळी जोरदार पाऊस पडतो. अभय बाल्कनीत उभा असतो, डोळ्यात पाणी. माया दुरून पाहते. पहिल्यांदाच ती श्रुतीबद्दल विचारते, तुम्ही खूप प्रेम करायचात का? अभय थोडा वेळ गप्प राहतो, मग म्हणतो, ती माझं सगळं होती. माया काही बोलत नाही, फक्त ऐकते. त्या दिवशी पहिल्यांदाच 2 अपरिचित माणसं एकमेकांसमोर मोकळी होतात. दिवस जातात. एकत्र जेवण, साधं बोलणं, छोट्या सवयी. कोणतंही नाव नाही, पण नातं बदलत चाललेलं आहे. अभयला कळतं, माया त्याच्यावर हक्क गाजवत नाही. ती काही मागत नाही आणि तेच त्याला जास्त बोचतं. एका रात्री अभय मायाला थांबवतो. माया, ती वळते. तो म्हणतो, तू फक्त कराराची बायको नाहीस. वाक्य पूर्ण होत नाही. माया शांतपणे म्हणते, पूर्ण करू नका. काही गोष्टी अपूर्णच बऱ्या असतात आणि निघून जाते. त्या घरात आता शांतता नव्हती. एक अनामिक अस्वस्थता होती. माया आणि अभय दोघंही एकाच छताखाली राहत होते, पण दोघांच्या मनात चाललेली घालमेल एकमेकांना दिसत नव्हती, किंवा दिसत असूनही मान्य केली जात नव्हती. करार अजूनही तसाच होता, पण त्या करारात
कुठेतरी भावना घुसल्या होत्या. अभय आता सकाळी उठल्यावर श्रुतीचा फोटो पाहून लगेच डोळे मिटत नसे. तो फोटो अजूनही तिथेच होता, पण त्याच्या शेजारच्या खोलीत जिवंत माणूस होता, माया. आणि हेच त्याला अपराधी वाटायला लावत होतं. मी तिला विसरत नाहीये, मग असं का वाटतंय, हा प्रश्न त्याच्या मनात रोज उगवायचा. आता दोघं एकत्र जेवू लागले होते. कोणताही आग्रह नाही, कोणतीही अपेक्षा नाही. पण टेबलावर बसल्यावर माया त्याच्या आवडीच्या भाजीचा प्रकार ठेवायची. तो नकळत विचारायचा, तू खाल्लंस का? हे शब्द छोटे होते, पण करारात नव्हते. मायाच्या मनातही द्वंद्व चालू होतं. तो अजूनही तिचाच आहे, मग मी का थांबतेय? एका रात्री अभयला स्वप्न पडतं. श्रुती समोर उभी आहे. ती काही बोलत नाही, फक्त पाहते. अभय घाबरून उठतो. घामाघूम झालेला तो उठून पाणी प्यायला बाहेर येतो आणि समोर मायाला पाहतो. ती बाल्कनीत उभी असते, डोळ्यात पाणी. तू ठीक आहेस? तो विचारतो. माया पटकन डोळे पुसते. हो, पण दोघांनाही माहीत असतं ते खोटं आहे. अभय मायाला घेऊन खोलीत जातो. ती त्याला मिठी मारते. त्या मिठीत त्यांना शांती मिळते. त्यानंतर त्यांनाही समजत नाही ते कसे एकरूप झाले. एक दिवस स्वयंपाकघरातच मायाला चक्कर येते. अभय वेळेत पकडतो. पहिल्यांदा तो तिला जवळून धरतो. क्षणभर दोघांचे श्वास एकमेकांना जाणवतं. अभय पटकन तिला सोडतो. डॉक्टरकडे जाऊ? माया विरोध करत नाही. डॉक्टर शांतपणे रिपोर्ट पाहतो, मग म्हणतो, तुम्ही गरोदर आहात. तो शब्द गरोदर मायाच्या कानात घुमतो. अभय स्तब्ध होतो. हे अपेक्षित होतं, पण तरीही धक्का होता. घरी परतताना गाडीमध्ये पूर्ण शांतता. मायाचं मन घाबरलेलं. करार पूर्ण झाला, आता माझी वेळ संपली. अभयचं मन गोंधळलेलं. मी आनंदी का होतोय? माया त्या रात्री झोपत नाही. ती स्वतःच्या पोटावर हात ठेवते, डोळ्यात पाणी. मी तुला जन्म देणार, पण कदाचित मी तुझ्यासोबत राहणार नाही. तिला आठवलं करारातील शेवटचं वाक्य, मूल झाल्यावर वेगळं होणं. अभय मात्र बदलतोय. तो मायासाठी डॉक्टर अपॉइंटमेंट घेतो, औषधांची काळजी घेतो, तिला जड काम करू देत नाही. आई आश्चर्याने पाहते. तू इतकं लक्ष देतोयस? अभय काही बोलत नाही, कारण त्याला स्वतःलाच उत्तर माहीत नसतं. एक दिवस अभय श्रुतीचा जुना डायरीचा पान वाचतो. त्यावर लिहिलेलं असतं, जर मी कधी नसले तर स्वतःला एकटं करू नकोस. अभयचे डोळे भरून येतात. तो कुजबुजतो. मी तुला विसरत नाहीये, पण मी जगतोय. त्या रात्री अभय मायाशी बोलायला जातो. माया, कराराबद्दल. माया लगेच म्हणते, मी तयार आहे. तो थांबतो. कशासाठी? निघून जायला, मूल झाल्यावर. अभय पहिल्यांदाच जोरात बोलतो, असं का गृहीत धरतेस? माया शांतपणे म्हणते, कारण हा करार आहे. अभय काही बोलू शकत नाही, पण त्याला कळतं तो हा करार फाडू इच्छितो. मायाचं पोट वाढत चाललं होतं आणि त्या पोटाबरोबर अभयचं मनही बदलत होतं. हळूहळू, नकळत. डॉक्टरांनी सांगितलं होतं तिला जास्त काळजी हवी, मानसिक शांतताही तितकीच महत्त्वाची आहे. अभयने ते शब्द लक्षात ठेवले आणि त्या दिवसापासून त्याचं आयुष्य मायाभोवती फिरू लागलं. तो स्वतः तिला डॉक्टरकडे घेऊन जायचा, औषधाची वेळ लक्षात ठेवायचा. रात्री अचानक तब्येत बिघडली तर जागा राहायचा. माया पाहत राहायची. तो हे सगळं कर्तव्य म्हणून करतोय, पण इतकी आपुलकी कर्तव्यात येत नाही. एका रात्री मायाला पायात खूप वेदना होतात. ती झोपेतच कळवळते. अभय उठतो. तिच्या पायांना हलक्या हाताने मसाज करतो. तो स्वतःच थांबतो. क्षणभर
त्याच्या मनात प्रश्न येतो, मी हे का करतोय? उत्तर मिळत नाही, पण हात थांबत नाही. श्रुतीचा फोटो अजूनही तिथेच होता, पण आता अभय रोज त्यासमोर उभा राहत नव्हता. त्याचं लक्ष मायाकडे जात होतं, तिच्या चेहऱ्यावरच्या थकव्याकडे, तिच्या पोटावर ठेवलेल्या हाताकडे, तिच्या डोळ्यातल्या न बोललेल्या भीतीकडे. एक दिवस तो नकळत म्हणतो, आज जास्त चालू नकोस. माया थांबते, त्याच्याकडे पाहते. ते वाक्य करारात नव्हतं. मायाचं मन मात्र घाबरत होतं. हा काळ संपेल, बाळ जन्मेल आणि मी परत एकटी होईन. ती मुद्दाम स्वतःला थांबवत होती, कारण तिला माहीत होतं अभयचं मन अजूनही कुठेतरी भूतकाळात अडकलेलं आहे. ती प्रेम करू लागली होती, पण ती प्रेम सांगणार नव्हती. एका संध्याकाळी जोरदार पाऊस पडतो. माया खिडकीजवळ उभी असते. अभय येऊन बाजूला उभा राहतो. दोघंही काही बोलत नाहीत, पण माया अचानक म्हणते, बाळाला पाऊस आवडेल का? अभय हसतो, तू जशी शिकवशील तसं. माया हसते. तो दिवस येतो. मायाला अचानक कळा सुरू होतात. अभय घाबरतो खूप. हॉस्पिटलमध्ये तो बाहेर ताटकळत उभा असतो. हात थरथरत असतात. पहिल्यांदाच तो देवाला प्रार्थना करतो मायासाठी. थोड्या वेळाने नर्स बाहेर येते. कॉंग्रॅच्युलेशन, मुलगा झाला आहे. अभयच्या डोळ्यात पाणी येतं. मायाला शुद्ध येते. ती बाळाकडे पाहते, मग अभयकडे. तिचं मन घट्ट होतं. मी निघून जाईन. अभय हादरतो. काय? करार पूर्ण झाला आहे. मी माझा निर्णय घेतला आहे. अभय काही बोलू शकत नाही. तो फक्त बाळाकडे पाहतो. माया हॉस्पिटलमधून सुटते. बॅग हातात घेते. अभय तिला थांबवतो. माया, तू जाऊ शकत नाहीस, ती शांतपणे म्हणते. का? अभयचा आवाज थरथरतो. कारण आता तूच माझा आणि या बाळाचा आधार आहेस. माया डोळे मिटते. पहिल्यांदा तिचं रडणं फुटतं. आणि श्रुती, ती विचारते. अभय हळूच म्हणतो, मी तिच्यावर प्रेम करतो आणि आता तुझ्यावरही करू लागलो आहे. श्रुतीवर माझं प्रेम आहे, पण ती माझा भूतकाळ आहे आणि तू आणि बाळ माझा वर्तमान काळ आहात. आणि मी तुमच्यावर अन्याय करू शकत नाही. मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस. माया काही बोलत नाही, फक्त बाळाला घट्ट धरते. अभय तिच्या शेजारी उभा राहतो. कोणताही करार नाही, कोणतीही अट नाही, फक्त 3 जीव, एकमेकांचा आधार. हे नातं करारातून सुरू झालं, पण प्रेमात कधी बदललं हे दोघांनाही कळलंच नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.